माझे प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या इंट्रोडक्शन टू सोशॉलॉजी समाजशास्त्राचे परिचय त्यामध्ये आपण समाजशास्त्राचे स्वरूप पाहत होतो. हा पहिला आपला टॉपिक होता. तर आज आपण पाहणार आहोत द सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशॉलॉजी, म्हणजे समाजशास्त्राचे अभ्यास विषय म्हणजे काय, कोणकोणता घटक समाजशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये मोडतो याची चर्चा आज आपण इथे करणार आहोत. तर आपण आपल्या तासाला सुरुवात करूया का? ठीक आहे. तर समाजशास्त्र म्हणजे काय की समाजाच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून केला गेलेला अभ्यास. ज्यावेळी आपण समाजशास्त्राच्या संदर्भात पाहतो त्यावेळी एक गोष्ट आपल्याला लक्षात येते, ह्या सर्व समाजामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्याच्या मागे परस्पर संबंध, सामाजिक अंतरक्रिया ही कारणीभूत असते. जोपर्यंत सामाजिक अंतरक्रियेची निर्मिती होत नाही तोपर्यंत समाजामध्ये कोणतीही घटना घडत येत असताना आपल्याला दिसून येत नाही. मग समाजशास्त्र हा अभ्यास करीत असताना सामाजिक संबंधाचा अभ्यास करतो. म्हणूनच मॅकआयव्हर आणि पेज यांनी काय म्हटलं बरं, समाजशास्त्र हा सामाजिक संबंधाचे जाळे होय. समाजशास्त्र म्हणजे सामाजिक संबंधाचे जाळे होय. जाळे म्हणजे काय? जाळे हे कशा स्वरूपाचे असते बरं? गुंतागुंतीच्या स्वरूपाचं असते. जोपर्यंत आपल्याला त्याची सुरुवात आणि शेवट कुठे होते हे समजत नाही, तशाच पद्धतीने आपल्यामध्ये आपल्या सामाजिक संबंधाची सुरुवात आणि समाप्ती कुठे होते हे लक्षात येत नाही. त्यामुळे समाजशास्त्राचा अभ्यास करताना अशा अनेक गोष्टी लक्षात घ्याव्याच्या असतात किंवा समाजशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी आपण अभ्यासतो की जेणेकरून संपूर्ण समाजाचा अतिशय डीपली म्हणजे काय, अतिशय मूलभूत आणि एकदम खोलवर जाऊन आपण अभ्यास करू शकतो. तर आपल्याला असं लक्षात येतं की मानव, इतर व्यक्ती, समूह आणि समूहामध्ये जे काही सामाजिक अंतरक्रिया, सामाजिक संबंध प्रस्थापित होत असतात त्या सामाजिक संबंधांचा अभ्यास इथे केला जातो. सामाजिक संबंध ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एका स्वरूपाचे असतात का? नाही, अनेक स्वरूपामध्ये ह्या सामाजिक संबंधाची निर्मिती आपल्याला होत असते. त्यामुळे आपण सामाजिक संबंधांची जाणीव ही आपण आपल्या समाज व्यवस्थेमध्ये पाहत असतो, एकमेकांना प्रभावित करीत असतो आणि त्याद्वारे आपल्याला अनेक गोष्टींचा उहापोह करता येतो. म्हणूनच आपण आपल्या समाजाची संस्कृती, त्या संस्कृतीचा व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम, समूह, कुटुंब म्हणजे सामाजिक संस्था, कुटुंब असो, विवाह असो, धर्मसंस्था, अर्थसंस्था, ह्या सर्वांचा अभ्यास आपण समाजशास्त्रामध्ये करतो. हे सर्व आपण कशामध्ये लिहायचं आहे? प्रस्तावनेमध्ये लिहायचं आहे. तर आपण आता पाहणार आहोत द सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशिओलॉजी, अभ्यास विषय कोणकोणते. ॲलेस इंकल्स आणि काही आपल्याला अभ्यास विषय दिलेले आहेत, म्हणजे त्यांनी जे आपल्याला विविध सामाजिक समूह, सामाजिक संस्था ह्या सर्व घटकांचा अभ्यास करून ब्रॉडली सामाजिक अभ्यास विषयाला ह्या 3 कॅटेगरीजमध्ये आपल्याला कॅटेगराईज केलेलं आपल्याला दिसून येते, विभाजन केलेले आपल्याला दिसून येते. पहिलं काय म्हणतो बरं, किंवा पहिला समाजशास्त्राचा पहिला अभ्यास विषय कोणता? तर स्टडी ऑफ सोशियल बिहेवियर ऑफ मॅन. एक लक्षात घ्या, वर्तन प्रकार हा कोणत्याही सामाजिक संबंधाचे महत्त्वाचा भाग असा आपण म्हणतो. कारण मॅक्स वेबर आपल्याला म्हणतात की सामाजिक वर्तनाचा अन्वयार्थ लावणे हा समाजशास्त्राचा महत्त्वाचा भाग आपण मानतो. या सामाजिक वर्तनाची सुरुवात व्यक्तीची कधीपासून होते बरं? या सामाजिक वर्तन जे आहे, जे वर्तन प्रकार आपण वेगवेगळे भूमिका पार पाडित असताना करीत असतो, होय ना? एकच भूमिका नसतात, वेगवेगळ्या भूमिका असतात. भूमिका म्हणजे पिक्चरमध्ये आपण भूमिका पार पाडतो ह्याचा अर्थ ते होत नाही.
आपण आपल्या रिअल लाईफमध्ये म्हणजे आपण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये वास्तविक जीवनामध्ये काही भूमिका पार पाडित असतो. म्हणजे आई वडील म्हणून, पती पत्नी म्हणून, मुलगा मुलगी म्हणून असे अनेक सामाजिक संबंध असतात आणि त्याचे वर्तन प्रकार प्रत्येक सामाजिक संबंधाच्या अनुसार प्रत्येक भूमिकेनुसार काय होत असतात, बदल होत असतात आणि त्याचा अभ्यास आपण आपल्या समाजशास्त्रामध्ये करतो. तर म्हणूनच अनिवार्यार्थ हे व्यक्ती परस्पर संबंधित कसे आहेत आणि कशा संदर्भामध्ये आपण त्या गोष्टींचा अभ्यास करतो, व्यक्तीच्या बाबत समूहाबाबत समूहाचे समूहासोबत परस्पर संबंध कशा पद्धतीचे असतात, नेते अनुयायी, इवन आपण म्हणतो एखादा बृहत समाज घेतला, अनेक सामाजिक समूहामधून तो बनलेला असतो, त्याच्यामधले वर्तन प्रकार कशा पद्धतीने असावे याचाही अभ्यास आपण आपल्या समाजशास्त्रामध्ये करताना दिसतो. तर सामाजिक संबंध हे एकाच प्रकारचे असतात का? म्हणजेच सामाजिक संबंध हे काळ आणि स्थळानुसार बदलत असतात, बरोबर, आणि परिस्थितीनुसार बदलत असतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण श्रेष्ठ कनिष्ठ किंवा समानतेच्या नात्याच्या संदर्भात आपण अभ्यास केला तर तिथे आपल्याला इक्वॅलिटी किंवा समानता दिसेल. तिथं कोण मोठं आहे किंवा कोण छोटं आहे असं आपल्याला दिसणार नाही. फॉर एक्झाम्पल, जर आपण आपल्या सवंगडीसोबत वागत असतो, बरोबर, आपले मित्रमैत्रिणी असतात, होय ना, मग त्यांच्यासोबत आपले वागणं कसं असते बरं? अतिशय जिव्हाळ्याचे वागणे असते ना. आपले मित्रमैत्रिणी म्हणजे आपल्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त जे कोणी आपल्याला खूप असं समजावून घेऊ शकतात ते म्हणजे कोण असतात? आपले मित्रमैत्रिणी. म्हणजे घरातल्या काही गोष्टी आपले माहिती नसतात तर ते कुणाला लगेच माहिती होतात? आपल्या मित्रमैत्रिणींना. म्हणजे तिथे आपल्याला समानतेचे नाते असते. त्याच अनुसार आपण दुसरी गोष्ट लक्षात घेतली तर शिक्षक विद्यार्थी, पिता आणि पुत्र, पती पत्नी, मालक कामगार, श्रीमंत आणि गरीब यांच्यामधले जर आपण विचार केला तर तिथं काय असते? आपले सामाजिक संबंध किंवा वर्तन प्रकार हे जे असतात ते वेगळ्या स्वरूपाचे आपल्याला दिसून येतात. शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याचा आपण विचार केला तर असं दिसून येईल की आपण आदरयुक्त भावनेने शिक्षकांसोबत बोलतो. आपले वर्तन प्रकार कशा पद्धतीचं असतं? जसे घरी वागतो आपण, बरोबर, घरी ज्या पद्धतीने पिता आणि पुत्र, बरोबर, पिता आणि पुत्री, माता आणि पुत्र, माता पुत्री किंवा अन्य कौटुंबिक सदस्यांच्या सोबत जे काही आपलं सामाजिक संबंध असतात, सामाजिक वर्तन प्रकार असतात, जसं आपण वर्तन म्हणजे वागणे, जशा पद्धतीने वागणं असतं तशाच पद्धतीने आपण आपल्या शिक्षकांशी वागतो का? नाही, होय ना. तर आपण आपल्या शिक्षकांशी वागत असताना फॉर्मॅलिटी म्हणजे खूप असं घरी आई वडिलांना देखील आदर आपण करतोच, पण शिक्षकांसोबत आपलं नातं हे अतिशय आदरयुक्त असतं. आपण त्यांना रिस्पेक्ट देतो ना, देता ना तुम्ही तुमच्या शिक्षकांना रिस्पेक्ट? आमची मुलं अतिशय रिस्पेक्ट देणारी अशी मुलं आहेत हे आम्हाला माहितीच आहे आणि आमची मुलं देतात देखील. म्हणजे त्यांच्याकडून जे काही वर्तन होत असतं ते आपल्या जीवनावर रिफ्लेक्ट होत असतं. त्याची अंतर्भूत आपल्या समाज व्यवस्थेमध्ये होत असते. त्यासोबत मालक कामगार हे श्रेष्ठ कनिष्ठतेचे नाते आहे, बरोबर आहे ना. तिथे आपल्याला इक्वॅलिटी दिसून येत नाही. म्हणजे प्रत्येक समाजात असे काही वर्तन प्रकार असतात की ते काही वेळा त्या विशिष्ट समाजापुरतीच मर्यादित असतात. फॉर एक्झाम्पल आपण विचार केला तर आदिवासी समाजामध्ये आपल्याला युवाग्रहे पाहायला मिळतात. युवाग्रहे म्हणजे लग्नाच्या आधी मुलं मुली एकत्रित राहतात आणि त्यानंतर लग्न करताना आपल्याला दिसून येतात, जे आपण आता लिव्ह इन रिलेशन्स म्हणतो, पण त्या काळी तिथे असतात. म्हणजे तिकडचे जे वर्तन प्रकार असतात प्रत्येक ठिकाणचे ते वर्तन प्रकार त्या समाजानुसार आपल्याला बदलताना दिसत असतं. इवन ग्रामीण समाज घ्या किंवा नागरी समाज घ्या, आपल्याला असं दिसून येईल नागरी समाजामध्ये जशा पद्धतीने मोकळीकता जी आहे आपल्या रिलेशन्समध्ये, बरोबर,
तीच मोकळीकता आपण आपल्या ग्रामीण समाजामध्ये पाहतो का? नाही ना. आता बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणजे, आता आपल्याला एखादी स्त्री जिचं लग्न झालेलं आहे आणि तिनं जर नवऱ्याशी संबोधित करत असताना हाक मारली, अरे तू रे च्या भाषेने, अरे काय रे सुनील, अनिल, असं जर म्हटलं, अरे इकडे ये, असं जर म्हटलं, तर आपण काय करणार नाही, नागरी समाजामध्ये तितकंसं डाऊटफुली आपण पाहणार नाही, होय ना. अरे बाई, ही बाई काय म्हणते, असं आपण करणार नाही. पण तेच जर समजा ग्रामीण समाजामध्ये आपण गेलो, तर आपले जर असा काही वर्तन प्रकार असलं, तर ते वर्तन प्रकार ग्रामीण समाजामध्ये मान्य नाही. मग त्या बाईला एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला आपला समाज पुढे मागे करणार नाही. इव्हन तुम्ही विचार करा, जर इथे आपल्याला मोकळीक आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, मुलं मुली मित्रमैत्रिणी चांगल्या असू शकतात, मित्रमैत्रिणी म्हटलं आम्ही, चांगले मित्रमैत्रिणी असू शकतात, बरोबर, एकमेकांशी संवाद साधतात, बोलताना आपल्याला दिसून येतात सगळीकडे. मग हेच प्रकार जर ग्रामीण समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहावयास मिळलं, तर त्याचा अर्थ हा वेगळा लावला जातो, होय की नाही. तिथे हा जो प्रकार आहे तो आपल्याला दिसतो का? म्हणजे ग्रामीण समाजामध्ये मुलं मुली चांगले मित्र मैत्रिणी असू शकतात, हे कन्सेप्ट, हे वर्तन प्रकार तिकडे मान्य नाही आहे, पण इकडे ते मान्य आहे, बरोबर आहे की. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये त्या स्थळानुसार, त्या काळानुसार हे सामाजिक वर्तन, आधीच्या कालखंडामध्ये सगळीकडेच आपण पाहतो की आपण एकमेकांशी बोलत देखील नव्हतो. नवरा बायकोचे संबंध अतिशय म्हणतो फॉर्मल असे होते, औपचारिक असे होते. पण आज ते एकमेकांसोबत बोलताना, डिसिजन घेत असताना आपल्याला दिसतात. आणि कोणत्याही गोष्टी घ्या की जेथे सामाजिक संबंधामध्ये थोडंफार का असेना आपल्याला जवळीक अशी निर्माण झालेली दिसून येते, पण ते आधीच्या कालखंडामध्ये ती जवळीक आपल्याला दिसून येत नाही. म्हणूनच आपले जे वर्तन प्रकार त्या स्थळानुसार, त्या काळानुसार कुठे आपण वागतो. फॉर एक्झाम्पल, पती पत्नीची भांडणं ही घरी ठीक आहे, घरच्या स्थळानुसार. पतीच भांडणं जर ती कुंपणाबाहेर गेली, मग काय होतं, ते वर्तन प्रकार समाजाला मान्य नाही, बरोबर आहे. स्थळानुसार, काळानुसार, परिस्थितीनुसार आपल्याला काय करावं लागतं. परिस्थितीनुसार म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल समजा, अतिशय सिंपल एक्झाम्पल जे आपल्या डेली लाईफमध्ये घडते तेच आपण घेऊ, फार काही डोक्याला ताण घेण्याची इथे काही गरज नाही आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघा कसं परिस्थितीनुसार आपले वर्तन आपल्याला बदलायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या घरी आपण गेलो जातो, ज्या घरात कुणाचा तरी मृत्यू झालेला असतो, तर तिथे वर्तन प्रकार आपला कसा पाहिजे बरं? कसा पाहिजे? तिथं जाऊन नुसतं हसत बसलो तर चालेल का आपल्याला? काय म्हणतील ती लोक? ज्या ठिकाणी एखाद्याचा मृत्यू झालेला आहे तिथे आपण शांतपणे बसून त्यांचं सांत्वन करून येण्याच्या ऐवजी आपण दुसरंच काहीतरी काढत बसलो आणि हसत बसलो, तर ते वर्तन प्रकार त्या परिस्थितीशी मिळतं जुळतं इन द सेन्स काय, त्या परिस्थितीला योग्यच नाही. त्यामुळे असे प्रकार आपण टाळणे गरजेचं. आता लक्षात आलं का तुमच्या? जे वर्तन प्रकार ज्या सामाजिक भूमिकेनुसार बदलत राहतात, स्थळा काळानुसार, परिस्थितीनुसार बदलत राहतात, त्या पद्धतीने आपल्याला हे वर्तन प्रकार करावे लागतात, वागावं लागतं. वर्तन म्हणजे आपलं वागणं, वागावं लागतं. अन्यथा आपले वर्तन त्या समाजाच्या नियमनांचे भंग करण्यासारखे असू शकतात. त्यामुळे समाजशास्त्र ह्या सर्व सामाजिक वर्तनाचा म्हणजे माणसाच्या वर्तनाचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना दिसून येतो.
आता दुसरं आपण बघू, स्टडी ऑफ व्हेरियस ह्युमन सोसायटी अँड सोशल ग्रुप. आता आपल्याला असं दिसून येतं की परस्पर अवलंबन, सामाजिक संबंधाचे परस्पर जाणीव हे होणं जितकं गरजेचं आहे, त्याच पद्धतीने आपण आपल्या समाजाच्या वेगवेगळ्या सामाजिक संबंधाचा, समाजाचा अभ्यास करीत असतो. ते भिन्न भिन्न असतं. कारण आपण फॉर एक्झाम्पल घेतलं, विचार केला आपण, व्यक्तीचे जीवन समूहावर आपण इतका अवलंबून असतो. उदाहरणार्थ घेतलं, कुटुंब, आपले मित्रपरिवार, शिक्षक, गाव, राज्य, कार्यालय, बरोबर, ज्या ज्या ठिकाणी आपण वावरतो त्या त्या ठिकाणचे आपले वर्तन हे काय असते, वेगवेगळ्या पद्धतीचे असते. आपली आपुलकीची भावना, आपलं जे नातं हे ज्या ज्या पद्धतीने त्या त्या वेळेनुसार काय होत असतं, बदलत असतं. आपण भिन्न भिन्न मानव समाजाचा काय करत असतो, अभ्यास करत असतो. वेगवेगळ्या ठिकाणचा अभ्यास करत असतो. आपले समाज व्यवस्था एकच पद्धतीची असताना आपल्याला दिसून येत नाही. कारण इथे आपण आदिवासी समाज पाहतो, नागरी समाज पाहतो, आपण ग्रामीण समाज पाहतो. इवन आपण पाहतो की वेगवेगळे स्तर आहेत. श्रीमंतांचा वर्ग वेगळा, गरिबांचा वर्ग वेगळा, मध्यमवर्गीयांचा वेगळा, अशा विविध सामाजिक समाजाच्या व्यवस्थेचा आपण इकडे अभ्यास करतो. अशा समूहाचा अभ्यास एकतर परिपूर्ण केला जातो किंवा विशिष्ट वैशिष्ट्याच्या अभ्यासावर आपला भर दिला असतो. म्हणजेच काय बाबा, इकडे समाजशास्त्राच्या भाषेत आपण स्थूल व सूक्ष्म, मॅक्रो आणि मायक्रो अशा पद्धतीचा अभ्यासाचा आता आलेला आहे आपल्याकडे. सूक्ष्म अभ्यास आणि विशाल दृष्टिकोनातून केला गेलेला अभ्यास. आणि आज आपण पाहिलं तर सूक्ष्म अभ्यासाला म्हणजे बारीक सारीक गोष्टी ज्या ज्या समाजामध्ये घडत असतात त्या समाजाच्या अतिशय खोलवर जाऊन, वरवरचा अभ्यास करण्यापेक्षा अतिशय खोलवर जाऊन अभ्यास करण्यामध्ये आपला जास्तीत जास्त भर असलेला आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ आपण घेतलं तर आपण एक विशिष्ट समस्येचा अभ्यास करतो. आपण असा अभ्यास करतो, विशिष्ट प्रवृत्तीचा अभ्यास करतो. त्यानंतर भ्रष्टाचार, बेकारीचा अभ्यास, गरिबीचा अभ्यास, बालकामगारांचं शोषण होत असतं, बालकामगारांची समस्या, त्यानंतर अंमली पदार्थांच्या सेवनाची जी समस्या, मद्यपानाची समस्या, एड्ससारख्या महाभयानक रोगाची समस्या, असे अनेक रोगांच्या, अनेक समस्याच्या बाबत आपण चर्चा करतो. आणि हे चर्चा करत असताना आपल्याला त्याचे निष्कर्ष काढत असताना असं दिसून येतं की आपण जे निष्कर्ष काढलेले आहेत ते प्रत्येक समाजामधून भिन्न आपल्याला दिसून येतात. म्हणून आपण इथे वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या पद्धतीने कसा अभ्यास केला जातो. आदिवासी समाजाबाबत घेतलं, ते जे आदिवासी समाज म्हणजे कोण, जे आपल्या प्रगत समाजापासून अलिप्त राहतात. त्यांचं जर आपण वैशिष्ट्ये पाहिली, ती वैशिष्ट्ये ग्रामीण समाज आणि नागरी समाजापासून भिन्न असलेले आपल्याला दिसतात. मग त्यांचे धर्मकांड म्हणा, कर्मकांड म्हणा किंवा अन्य ज्या विवाहविषयक गोष्टी म्हणा, ती गोष्टी वेगवेगळ्या असलेल्या आपल्याला दिसतात. तीच आपल्याला ग्रामीण समाजामध्ये दिसत नाही, किंबहुना नागरी समाजामध्ये तीच वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. इवन घटस्फोटासारखं आपण विषय हाताळला तर तिथे आपल्याला वेगळ्या प्रकारचे घटस्फोटाचे अधिकार आपल्याला असलेले दिसतात. म्हणजे एकंदरीत काय, एखाद्या समाजाचा अभ्यास करीत असताना आदिवासी, नागरी आणि ग्रामीण, तर त्या समाजाचा सर्व प्रकारे सामाजिक संस्थांचा अभ्यास अतिशय खोलवर, कुटुंब, विवाह, धर्मसंस्था, अर्थसंस्था, राज्यसंस्था, ह्या सर्वांचा अभ्यास, शैक्षणिक संस्था, ह्या सर्वांचा अभ्यास खोलवर केला जातो. आणि एक समाज दुसऱ्या समाजापासून कसा भिन्न असू शकतो ह्याचा अभ्यास केला जातो. हे आहे
स्टडी ऑफ व्हेरियस ह्युमन सोसायटी म्हणजे वेगवेगळ्या समाजाचा अभ्यास आणि स्टडी ऑफ द सोशल ग्रुप वेगवेगळ्या सामाजिक समूहाचा अभ्यास. आता तिसरा मुद्दा आहे स्टडी ऑफ होल सोसायटी. स्टडी ऑफ होल सोसायटी म्हणजे काय? तिसरा मुद्दा मराठीमधून लिहून घ्या. तिसरा मुद्दा आहे स्टडी ऑफ होल सोसायटी म्हणजेच अखिल समाजाचा अभ्यास. अखिल म्हणजे समग्र समाजाचा अभ्यास. तर यावेळी असं आपल्याला दिसते अखिल मानव समाज डोळ्यासमोर घेऊन आपण अभ्यास केलेला आहे. त्यांची भिन्न भिन्न जगभरातील भिन्न भिन्न सामाजिक ज्या जाणीवा असतात, सामाजिक संबंध असतात, वेशभूषा असते, ट्रेडिशन्स असतात, बरोबर. कस्टम्स ट्रेडिशन आपण म्हणतो म्हणजेच काय, रूढी परंपरा आचार विचार असतात. ते प्रत्येक समाजाचे वेगवेगळे असतात, होय की नाही. जर आपण तुलना केली भारतीय समाजव्यवस्थेची आणि पाश्चिमात्य समाजव्यवस्थेची, असं आहे का नुसतं समाजशास्त्र म्हणजे फक्त भारताचा अभ्यास करतो? नाही. समाजशास्त्र हा संपूर्ण जगाच्या समाजाचा अभ्यास करतो असं आपल्याला दिसून येते. म्हणजे समाजशास्त्राचा अभ्यास विषय हा फक्त एखाद्या देशापुरती मर्यादित न राहता सर्व समाजाचे ट्रेडिशन्स, कल्चर, संस्कृती कसे आहेत, प्रत्येक जगभराच्या देशामधील संस्कृती कशी आहेत, त्यांची वेशभूषा कसे आहे, त्यांचं ट्रेडिशन कसं आहे, रूढी परंपरा आचार विचार कसे आहेत, या सर्वांचा उहापोह जो आहे तो समाजशास्त्रामध्ये केला जातो. आता आपण घेतलं कल्चरच्या बाबतीत, संस्कृतीच्या बाबतीत. तर भारतीय संस्कृती ही विविधतेतून एकता, अनेक जाती धर्माचे पंथाचे, होय ना, लोक इथं अनेक रंगाचे लोक, बरोबर. अनेक रंगाचे लोक राहतात, अनेक पंथाचे लोक राहतात, अनेक जाती धर्माचे लोक राहतात. इथलं सर्वांचं मिळून हे काय झालेलं आहे, विविधतेमधून आपल्याला एकता बघायला मिळते. एकता कोण? एकता म्हणजे आपण सर्व एक आहोत. एकता तुम्हाला माहिती आहे, पण ती एकता ही एकता नव्हे. एकता म्हणजे काय, आपण सर्व समाजातील एक आहोत. इंटिग्रिटी आपल्याला दाखवून देते. हे इंटिग्रिटी दाखवून देत असताना आपल्याला एक कलम आठवतो, तो भारतीय संविधानामधला सेक्शन 15 किंवा आर्टिकल 15 काय म्हणतं, कलम 15 काय म्हणतो आपल्याला भारतीय घटनेमधील, नो डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रेस, रिलिजन, कास्ट, सेक्स अँड ऑर प्लेस ऑफ बर्थ. ह्याचा अर्थ असा, आपण जरी वेगवेगळ्या जाती पंथाचे जरी असलो तरीही आपण काय आहोत, एक आहोत. भेदभाव आपण करता कामा नये आणि हा भेदभाव आपल्या समाज व्यवस्थेमध्ये दिसून येत नाही. म्हणूनच आपण म्हणतो वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू सॉव्हरीन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक. डोक्यावरून गेला नाही ना. हे बघा, म्हणजे काय, आपला देश हा सार्वभौम देश आहे. तर ह्या सार्वभौम देशामध्ये आपण अनेक जाती धर्माचे म्हणजे सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्षता या सगळ्या गोष्टी बनवलेली आपली ही भारतीय समाजव्यवस्था आहे. तर ह्या भारतीय समाजव्यवस्थेसोबत दुसरं जे आहे कल्चर, ते वेस्टर्न म्हणतो, पाश्चिमात्य, ज्या ठिकाणच्या वेगवेगळ्या गोष्टींचा आपण उहापोह इकडे करतो. ह्याच्या संदर्भात मला सांगावं वाटतं तुम्हाला, एडवर्ड वेस्टरमार्क यांनी हिस्ट्री ऑफ ह्युमन मॅरेज ह्या ग्रंथामध्ये अखिल मानव समाज डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विवाह संदर्भात त्यांनी सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसतो. डुर्खाईमनी आत्महत्येचा सिद्धांत मांडला. आत्महत्येचा सिद्धांत हा कसा स्वकेंद्रित असतो, परावर्तीवादी असतो. दुसऱ्यांसाठी आपण स्वतःचा जीव कसा धोक्यात घालतो, परावर्ती म्हणतो आपण, म्हणजे दुसऱ्यांसाठी आपला जीव धोक्यात घालणं आणि
आपली स्वतःची म्हणजे काय करणं, हत्या करणं दुसऱ्यांसाठी, ह्या सर्व गोष्टींना मिळून आपण म्हटलं आत्महत्येचा सिद्धांत वेगवेगळ्या पद्धतीने ढुरकाईंनी मांडला. आणि ज्यावेळी मांडला त्यावेळी फक्त एखाद्या गोष्टीवर त्यांनी कॉन्सन्ट्रेट किंवा आपलं लक्ष केंद्रित न करता अनेक गोष्टींचा विचार त्याने आपल्याला केलेला इकडे दिसून येतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा उहापोह इवन आपल्याला दिसून इमाईल डुरखाईम तरी आहेत. आत्महत्येचा सिद्धांत ज्यांनी मांडला तो आता आपण पाहतो ना, प्रत्येक व्यक्ती इकडे आत्महत्या करीत असताना दिसते, होय ना. एक ना अनेक गोष्टींसाठी आत्महत्या करीत असताना दिसते. श्रीमंत करतो, गरीब करतो, सेलिब्रिटी करतो, सगळ्या अशा काही काय झालेलं आहे माहिती नाही समाज व्यवस्थेला. पण इथं आपला जीव नकोसा आपल्याला वाटू लागत असताना काही लोक कोरोनामधून आपल्याला स्वतः कसं बचाव करायचं, जीव कसा वाचवायचा, बरोबर, टीका आणि तर टिके रहना आहे, अशा सर्व गोष्टी. म्हणजे जोपर्यंत इंजेक्शन येत नाही तोपर्यंत आपल्याला इथे टिकायचं आहे असा विचार आपण करतो की नाही. पण काही विचार न करता काय करतात, गुड बाय. फेसबुक, व्हॉट्सअपला, सामाजिक मीडिया आपण म्हणतो त्याच्यावर टाकणं, सोशल मीडियाज असं गुड बाय, गुड नाईट असं काही टाकणं, झालं दुसऱ्या दिवशी त्याच्या मृत्यूची बातमी. ह्या सर्व आत्महत्येचा जो सिद्धांत आहे, कशामुळे ह्या गोष्टी घडतात समाज व्यवस्थेमध्ये, ह्याची मांडणी देखील करीत असताना संपूर्ण समाज, अखिल समाज घेऊन विचार केलेला आपल्याला दिसतो. आणि त्यासोबत मॅक्स वेबरने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. जशा पद्धतीने थेरी ऑफ इव्हॉल्युशन डार्विने सायन्स, नॅचरल सायन्स मांडणी करताना मांडली होती, तशाच पद्धतीने आपल्याला सोशल इव्हॉल्युशन म्हणजे सामाजिक उत्क्रांतवादीचा सिद्धांत, हा वादाचा सिद्धांत कुणी मांडलेला दिसतो आपल्याला, स्पेन्सर यांनी. सर स्पेन्सर यांनी हा मांडलेला आहे. त्याच्यामधून वेगवेगळ्या स्टेजेस, पहिल्या प्राचीन समाज कालखंडातून मध्ययुगीन नंतर आता आधुनिक समाज, ह्याचे इव्हॉल्युशन, उत्क्रांती कशा पद्धतीने होत गेली ह्याची मांडणी केलेली दिसून येते. आणि ह्या सर्वांचा उहापोह करीत असताना समाजशास्त्रज्ञांनी संपूर्ण समाजाला डोळ्यासमोरच ठेवून अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आपण सारांश, कन्क्ल्युजन, बरोबर, सारांशमध्ये असं लिहू शकतो, समाजशास्त्र फक्त एखादा काळापुरता, स्थळापुरता, परिस्थितीपुरता किंवा एखाद्या समाजापुरता मर्यादित नसून तर अन्य समाज, अन्य ठिकाणी होणाऱ्या घडामोडी फक्त आपल्या देशाला मर्यादित न राहता संपूर्ण जगभराच्या कस्टम, ट्रेडिशन्स, आचार विचार, रूढी परंपरा या सर्वांच्या, संस्कृती, विवाह विषयक, कुटुंब विषयक या सर्व गोष्टींचा उहापोह समाजशास्त्र आपल्या विषयामध्ये करीत असतो. त्यामुळे समाजशास्त्राचा हा अभ्यास असतो तो अतिशय क्लिष्ट असा स्वरूपाचा, तसाच त्याची जडणघडण आहे जी आपण अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. आणि त्याच पद्धतीने आपण आपल्या समाज व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या अंगाने कसा अभ्यास करू शकतो तेही आपण पाहतो. म्हणूनच समाजशास्त्र हा अनेक विषय हाताळताना आपल्याला दिसतो. एकाच गोष्टीचा नाही, समाजशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचा, धर्मव्यवस्थेचा, राजकीय व्यवस्थेचा या सर्व गोष्टींचा अभ्यास समाजशास्त्र करीत असल्यामुळे समग्र अभ्यास हा समाजशास्त्रामध्ये घडत असताना आपल्याला दिसून येतो. तर हे आपलं काय आहे, समाजशास्त्राचे अभ्यास विषय. ह्याच्यामध्ये काही प्रश्न असल्यात लिहून ठेवणे, आपण त्याची चर्चा परत पुन्हा काय करणार आहोत, नेक्स्ट पिरियडमध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत, उहापोह करणार आहोत. तर आजच्या पुरती इतकेच. पुन्हा आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत स्वस्त आणि मस्त रहा. धन्यवाद.